आजच्या संत शिरोमणी सावता महाराजांची आज चंदनुटी उत्सव सोहळ्याच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी व या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरेजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित आमदार अभिजित पाटीलजी, रंजन भाऊ गिरमेजी, रणजित सिंग शिंदेजी, प्रभाकर बाळीजी, रमेश भावस्करजी, भारत शिंदेजी, शिवाजी कांबळेजी, योगेश पाटीलजी, माझे सहकारी आणि आता भिडेवाड्याच्या विकासासाठी ज्यांना आमच्या सरकारमध्ये अध्यक्ष केले असे माझे मित्र निलेश गिरमेजी, उपस्थित माझे मित्र सतीश शिंदेजी, प्रसाद डोकेजी, तसंच सावता महाराज वसेकरजी, प्रभू महाराज ज्यांनी आत्ताच प्रास्ताविकमध्ये सगळे विषय मांडले, लोखंडे महाराज आणि उपस्थित सर्वच समाज बांधव, गावकरी, सर्व संत महंत आणि पत्रकार बंधूंनो आणि माझ्या गावकरी बंधू भगिनींनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। सावता महाराजांच्या इकडे चंदनुटी उत्सव सोहळा, माझी जयभाऊ पहिल्यांदा मला संधी इकडे याच कार्यक्रमाला यायची मिळाली, नाही तर अनेक वर्षापासून ऐकत होतो, पण आम्ही काय जरा दूर असल्यामुळे इकडे यायचो नाही सावता महाराजांच्या दर्शनाला। आणि तो पहिला कार्यक्रम चंदनुटीचाच कार्यक्रम होता। आमचे बीडचे मित्र कल्याण आखाडे यांनी तो कार्यक्रम केला होता। मी आणि पंकजाताई दोघंही त्या कार्यक्रमाला त्यावेळेस आलो होतो आणि अतिशय त्यावेळेसपासून डोक्यात बसलं होतं की ह्या सावता महाराजांच्या जिकडे त्यांची आज मंदिर आहे, या मंदिराचा इकडचा विकास व्हायला पाहिजे। आणि तेव्हापासून डोक्यात असलेला प्रश्न घेऊन आम्ही अनेक वर्ष, पण प्रभू महाराज आणि सावता महाराज वसेकर यांनी मागच्या वर्षी इकडे भक्तनिवास बांधण्याचा संकल्प केला, त्या जागा घेतली, तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं, आम्हालाही आमंत्रण दिलं होतं। आम्ही सगळे आलो आणि त्यावेळेस माझ्या भाषणात मी देवेंद्रजींना विनंती केली, म्हणा देवेंद्रजी हे आमचे आराध्य देवते, आज सगळा समाज इकडे येत राहतो, पण या गावाचा जसा विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही, असतं आरणचा विकास झाला नाही, तर आम्हाला या सर्वात पहिले तर आरणला अदर्जा द्यावा आणि त्यानंतर इकडे निधी उपलब्ध करावा। तर त्यांच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी जाहीर केलं आणि आता की मी 100 कोटी याला देतो आणि अदर्जाचा या गावाला, या आरणला अदर्जा जाहीर केलं त्यांनी। आणि आपलं नशीब बघा, गोरे भाऊच पालकमंत्री आहेत आता, त्याच्यामुळे तो आराखडा आता ते पाठपुरावा करतायत। कलेक्टरशी त्यांनी अनेक मीटिंग केल्या, मी त्यांच्या मागे आहे आणि तेही त्याच्यामध्ये आवर्जून पूर्ण लक्ष घालून। आणि आता प्रभू महाराजांनी सांगितलं, प्रभू महाराज पैशाची काळजी करू नका, आम्ही 2 मंत्री आहेत, पाहिजे तेवढा निधी आणू, काळजी करू नका। तुम्ही गोरादेवीचा उल्लेख केला, काळजी करू नका, त्याच्यापेक्षा जास्त लागले तरी पैसे आणू, कुठल्याही पैशाची कमी पडणार नाही आणि आरणचा विकास चांगला झाल्याशिवाय राहणार नाही। आणि गोरे साहेबांच्या पाठीमागे मी पण खंबीरपणे उभा आहे। गोरे साहेब स्वतःचे इतके चतुर मंत्री आहेत, एकदम सगळा पाठपुरावा। आता नायगावचा पण जो प्रस्ताव आहे तो पण प्रस्ताव मान्य गोरे साहेबांनी, ज्यावेळेस 3 तारखेला आम्ही सगळे गेलो होतो, मान्य मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, सगळे होते, त्यावेळेस त्यांनी ती जाहीर केलं होतं आणि सातारा जिल्ह्याचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी पाठपुरावा करून 3 महिन्यात तो ठराव मंजूर करून 145 कोटी रुपये तिकडच्या ह्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत। आणि नायगावमध्ये आई सावित्रीबाई फुलेंचं चांगलं स्मारक होणार आहे आणि मुलींसाठी शिक्षणासाठी चांगली सोय होणार आहे। अशा अनेक गोष्टी आमच्या सरकारने, मी राजकीय भाषण करणार नाही, पाटील साहेब नाराज होतील, पण
मी आपल्याला सांगतो, आरणचा विषय असो, नायगावचा विषय असो, आणि सर्वात महत्त्वाचा, अनेक वर्षापासून आमचे नेते भुजबळ साहेब प्रयत्न करत होते की भिडेवाड्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, मी मंत्री झाल्यावर ओबीसी खात्याचा मला अनेक लोक पुण्यात गेले की भेटायचे, पण मी त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा, म्हणजे तत्कालीन त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यावेळेस जी कोर्टात केस चालू होती, त्या कोर्टासाठी चांगला वकील दिला, त्याचं सरकारने पैसे दिले, आणि जो 20 वर्षापासून बेडेवाड्याचा प्रश्न प्रलंबित होता तो कोर्टातून सरकारच्या बाजूने ऑर्डर झाली. आणि आज मला सांगायला आणवतो, आमचे मित्र निलेश गिरमे आलेत, आता त्यांना तिकडे सरकारने अध्यक्ष केले, आणि तिकडे पण भिडेवाडा ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे घर आहे तो पूर्ण परिसर पण डेव्हलप करण्याकरता पण सरकारने 100 कोटी रुपये दिलेत. आणि अजूनही परवाच निलेश गिरमे देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी विनंती केली, साहेब याला पैसे लागतात, तर त्यांनी कबूल केले आणि पुढच्या आठवड्यात त्याच्यावर बैठकीला लावले. आणि गोरेसाहेब आपल्यालाही आम्ही आमंत्रण करू त्या बैठकीला. आपण सगळ्यांनी जर पाठपुरावा केला तर भिडेवाडा पण एक सुंदर स्मारक, ऑलरेडी त्याचे 3-4 मॉडेल्स तयार झालेले आहेत. म्हणजे देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी सगळ्यांनी त्याचे हे केलेलं आहे. आणि लवकरच तिकडेही आपण एक चांगलं स्मारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या ह्याच्यावर त्यांच्या म्हणजे एक शाळा पण तिकडे व्हावी असा सगळ्यांचा आहे, तर ते आपण सगळं तिकडे करत आहोत. अनेक विषय असे आमच्या सरकारने. आता मी ओबीसी मंत्री आहे, तर थोडंसं माझ्या खात्यावर तर बोललं पाहिजे की नाही? हां, बोललं पाहिजे की नाही? आज मला सांगायला आनंद होतो की आमचं महाज्योती जे आमच्याकडे महामंडळ आहे, त्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांना, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, MPSC असेल, UPSC असेल, अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आज आपल्या महाज्योतीमधली एक मुलगा जालन्याचा, त्याचाच आता मला फोन आला होता, मी म्हटलं संध्याकाळी भेटणार तुला, तो MPSCची परीक्षा पास झाला. असे महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, मग ती पोलीस भरती असो, मिलिटरी भरती असो, अशा अनेक त्यांना ट्रेनिंग दिले जाते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्यांना हे. त्याच पद्धतीने कौशल्य विकासचे पण ट्रेनिंग आम्ही देतो. जो समजा शिक्षणात नसेल तर त्याने कौशल्याचं ट्रेनिंग घ्यावं आणि आपल्या आयुष्यात स्टेबल व्हावं, नोकरीच्या मागे न लागता काही ना काही कामधंदा केला पाहिजे. बरोबर ना आमदार साहेब? हां, असे अनेक विषय आम्ही करतो. आज परदेशी शिष्यवृत्ती आहे. मला आठवते मी मंत्री झालो त्यावेळेस फक्त 10 विद्यार्थ्यांना मागच्या 10 वर्षापासून मिळत होती. मी मंत्री झाल्यावर मी तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे गेलो. म्हटलं साहेब ओबीसी समाजात 56% आणि आज 10 विद्यार्थी फक्त. मग मला आठवते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या वर्षी 25 केले, दुसऱ्या वर्षी 50 केले आणि मागच्या वर्षीपासून आपण 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देत आहोत आणि यावर्षी आपण तो 100 करणार आहोत, ज्या माध्यमातून ओबीसी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना परदेशी. आणि त्याला कॅप होता पूर्वी 20 लाखाचा, तोही आम्ही काढला. आता आम्ही 40 लाखापर्यंत परदेशी शिष्यवृत्ती, वर्षाला 40 लाख रुपयाच्या हिशोबाने आज 3 वर्षापर्यंतची शिष्यवृत्ती आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना देतो. सांगण्याचा उद्देश एकच आहे की ओबीसी समाजातले मुलं शिकली पाहिजेत, चांगले होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना संधी मिळत नाही, त्यांना संधी मिळाली पाहिजे. असे अनेक निर्णय आम्ही घेतलेत. पायलट ट्रेनिंगचा आमचा एक होता. आम्ही 20 विद्यार्थ्यांना 10 मुलं 10 मुली नागपूरमध्ये केला होता. थोडीशी अडचण आली पण तोही आता आम्ही सोडवला आहे. 1 वर्ष लेट झाला पण ह्या 1 वर्षात त्यांचं फ्लाइंग टाईम कंप्लीट करून 20 विद्यार्थी हे कमर्शियल पायलट होणार आहेत ओबीसी समाजाचे आणि त्यांना पुढच्या काळामध्ये कमर्शियल पायलट म्हणून कुठेही जॉब मिळेल. असे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून. आता माझ्याकडे एक सोलार डिपार्टमेंट पण आलेलं आहे, जरा मोठं आहे ते, कारण की मोदीजी मॉनिटर करतात, दर महिन्याला बैठक घेतात ऑनलाईन.
उत्तर देताना आमची जरा, कारण की करेक्ट उत्तर द्यावं लागते, त्यांच्याकडे सगळा डाटा असतो. मी सगळ्या शेतकऱ्यांना, आपला माहिती आहे कुसुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना पंप देतोय. जरा शॉर्टेज होता, पण आता कालच देवेंद्रजींनी बैठक घेतली, काल नाही परवा 2 दिवसापूर्वी, आणि त्या बैठकीमध्ये जे पूर्वी म्हणजे 2.5 लाख पंप दिले होते, पुढच्या वर्षभरात अजून 2.5 लाख पंप द्यायचे, म्हणजे 5 लाख पंप द्यायचे या वर्षभरात कबूल केले. त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना कुसुमच्या माध्यमातून 7.5 HP सोलार आणि पंप द्यायचा आपण निर्णय घेतलेला आहे. तसंच सोलार पार्क पण आपण सगळीकडे करतोय. काही लोक जर त्याच्यात इच्छुक असतील, 1 मेगावॅट, 2 मेगावॅट, 5 मेगावॅट, 10 मेगावॅट, तर मी तुम्हाला सांगतो, ज्यांचे जे श्रीमंत शेतकरी आहेत, थोडंसं त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण की ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी काय कराल ही 5 ते 6 वर्षात तुमची रिपेमेंट होऊन जाते. बँकेचं लोन जरी घेतलं तरी परवडते. ते जर तुम्ही केलात तर हा 30 वर्षाचा सरकारबरोबर ॲग्रीमेंट असतो. तुम्ही 5 ते 6 वर्षात जे पैसे लावलेले आहेत ते तुमच्या लाईट बिलमधून कमी होऊन जातात, आणि नंतरचे 25 वर्ष आपल्याला एक रिटायरमेंट प्लॅन असतो ना LICचा, तो कसा असतो, दर महिन्याला पैसे येत राहतात. तसे पुढचे 25 वर्ष तुम्हाला या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आहे की अनेक योजना सरकार करते, सरकारमध्ये ज्या भाऊ तर सांगतीलच त्यांच्या ह्याच्यातल्या, आणि आमचा प्रयत्न असा आहे की सामान्य शेतकरी, सामान्य माणूस हा सक्षम झाला पाहिजे. आणि मोदीजींचा संकल्प असा आहे की या देशातला प्रत्येक शेतकरी हा सक्षम, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, हाच त्यांचा संकल्प घेऊन आमचंही हे सरकार काम करते. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे सगळे उन्हात गरम होते सगळ्यांना, पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आज चंदनवटी उत्सव सोहळ्याच्या निमित्त शुभेच्छा देतो. आणि आवर्जून सावता महाराज वसेकर आणि आमचे प्रभू महाराज जे नेहमी भागदौड करत असतात खूप, म्हणजे कधी कधी ते इतके धावत धावत येतात, धावत धावत जातात, मी त्यांना म्हणत असतो पळू नका, आम्हाला भीती वाटते, पळत आला माणूस की जरा भीती वाटते ना, बरोबर आहे की नाही? हो महाराज, हां लोखंडे महाराज पण आहेत आमच्या इकडे. अशा अनेक प्रयत्न त्यांचे असतात, त्यांच्या माध्यमातून ते या आरणचा विकास झाला पाहिजे त्याकरता नेहमीच पाठपुरावा करत असतात. आणि मी या ठिकाणी एवढाच शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना की आमचे जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मी पूर्णपणे ह्या आरणचा विकास, या नायगावचा विकास असेल, बेडेवाड्याचा विकास असेल, या सगळ्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून काम करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, सावता महाराज की